मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहिनीवर मनोर येथील वैतरणा नदीच्या उड्डाणपुलाला चक्क भलं मोठं भगदाड पडलंय। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। विशेष म्हणजे मागील वर्षी महाराष्ट्र गुजरात सीमेवरील अच्छाड ते दहिसर पर्यंतचा महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी तब्बल 620 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता। कोट्यवधी रुपये खर्च करूनही आज महामार्गाची अवस्था अशीच असेल तर या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते। महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी सिमेंट वापरलं जातंय की माती, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य प्रवासी विचारत आहेत। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे दावे केले जातात, मात्र मुंबई अहमदाबाद महामार्गावरील प्रत्यक्ष परिस्थिती पाहता हे तंत्रज्ञान कुचकामी ठरतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। पुलावर पडलेले हे भगदाड म्हणजे केवळ रस्त्याची समस्या नाही तर थेट प्रवाशांच्या जीविताशी संबंधित गंभीर बाब आहे। एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन आणि केंद्र सरकार जागा होणार का? आणखी किती जीव धोक्यात गेल्यानंतर या महामार्गाची ठोस दुरुस्ती होणार? कोट्यवधींचा निधी खर्च होतोय, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे दावे होतात, पण प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळणार कधी? जनतेचा सवाल एकच, या जीवघेण्या महामार्गावर प्रवासी जनतेला वाली कोण? पाहूया मनोर पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांची प्रतिक्रिया। आपल्याकडे जो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे त्या राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेश जो ब्रिज आहे तो त्या दुर्वेश ब्रिजवरची मधली लाईन आहे, मधली जी लेन आहे त्याच्यामध्ये तो जुना ब्रिज आहे त्याच्यावरती एक भगदाड पडलेला आहे। त्याबाबत प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून आपण आता त्या रस्त्यातून जाणारी वाहतूक आपण बंद केलेली आहे। पर्यायी वाहतूक सुरळीत सुरू आहे आणि ती वाहतूक आपण तातडीने बंद केलेली आहे। महामार्ग प्राधिकरण आणि हायवे ट्रॅफिक यांना देखील कळवलेलं आहे। आपण सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत आहोत।